अध्यक्षीय भाषणातून तारा भवाळकरांनी खडे बोल सुनावलेले आहेत। मोदी व्यासपीठावर असताना पुरोगामित्वाबद्दल त्यांनी सुनावलेला आहे। हा संतांचा महाराष्ट्र पुरोगामी आहे। संमेलनाच्या ठिकाणी मराठी माणसानं छावणी टाकलेली असं देखील त्यांनी आठवण करून दिलेली आहे। दिल्लीत 98व्या साहित्य संमेलनास सुरुवात झालेली आहे। अध्यक्षीय भाषणातून तारा भवाळकरांनी मोदी व्यासपीठावर असतानाच पुरोगामित्वाबद्दल सुनावलेलं आहे। पंतप्रधानांना जी विठ्ठलाची मूर्ती भेट म्हणून दिली तो आमच्या उदार संस्कृतीचं प्रतीक आहे। भाषा ही जोडणारी गोष्ट असायला हवी, तोडणारी नाही। मराठी भाषा जोडणारी आहे आणि म्हणूनच तुम्हाला महाराष्ट्राचं प्रतीक दिलंय। मराठी संत पुरोगामी होते, महाराष्ट्र पुरोगामी आहे असं देखील त्या म्हणाल्या। जिथे संमेलन आहे तिथे मराठ्यांनी छावणी टाकलेली होती। हा इतिहास आपल्याला माहित आहे आणि अध्यक्षांच्या भाषणानं श्रोत्यांची त्यांनी मन जिंकलेली आहेत। भाषणाच्या प्रत्येक वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट झालाय। आज ज्याला आम्ही पुरोगामी म्हणतो आणि कोणी कोणी उपहासाने पुरोगामी म्हणतात, ते पुरोगामी काही म्हणू देत, पण खरोखरच आमचे संत हे पुरोगामी आहेत। त्याचे उदाहरण जात पात पक्ष पंथ स्त्री पुरुष भेदाच्या पलीकडे। त्यामुळे स्त्री अध्यक्ष झाली हा महत्त्वाचा मुद्दा नाही, गुणवत्ता हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि म्हणून दिल्लीचं तख्त राखणारा महाराष्ट्र माझा हा साहित्यातनं जिवंत राहिलेला आहे, कर्तबगारीतनं जिवंत राहिलेला आहे। ज्या ठिकाणी संमेलन होतं आहे त्या ठिकाणी मराठी माणसाने एकदा छावणी टाकलेली आहे। हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे।